आज आपण निघालेलो आहे लालबाग राजाच्या दर्शनाला। सेवाग्राम एक्सप्रेसने आपण ट्रॅव्हल करणार आहे। आपली मित्रमंडळी सर्व गाडीत बसली आणि आपण 1-2.5 तासाची जर्नी करून दादरला पोहोचलो। त्या ठिकाणी आपण थोडा नाश्ता केला आणि नाश्ता करून आपण दादरवरून लोकल पकडून आपण चिंचपोकळीला चाललोय। चिंचपोकळीला असतो लालबागचा राजा। आपण एक 10 मिनिटाची जर्नी करून चिंचपोकळीला पोहोचलो। स्टेशनवर खूपच गर्दी, मॉर्निंगचा वेळ होता। संडे असल्यामुळे लालबागच्या राजाला खूपच गर्दी असते। पण थोडं चालून आता लालबागच्या राजाच्या मंडपाच्या दिशेने निघालोय। पोहोचताच मुख्य द्वाराजवळ बघा किती गर्दी आहे। संडे आहे आणि हे लालबाग बघतं एकच नंबर गर्दी। आपले मित्र भेटले आपल्याला, त्यांनी आपल्याला डायरेक्टच मुख्य मंडपात नेलं। VIP दर्शन त्यांच्यामुळे आपल्याला घडलं, त्यांचं धन्यवाद। ही खूपच गर्दी आहे, जवळजवळ मला तर वाटतं 6-7 तास लागणार दर्शनासाठी यांना। आपण मुख्य मंडपात पोहोचलो आणि मस्तपैकी एन्जॉय। हा लालबागचा राजा आणि त्यांची प्रजा, त्यांचा खेळच निराळा आहे, जबरदस्त। चिमुकले सगळे लालबागच्या राजाला आलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। खरंच एकच नंबर। नंतर मुंबईचा राजा आपण बघितला, सर्वात उंच मूर्ती आहे ही। त्यानंतर आपण चिंचपोकळीला गेलो, पण गर्दी असल्यामुळे आपण दर्शन नाही घेतले आणि आपण घरच्या दिशेने निघालोय आता। तर भेटूया अशा नवीन ब्लॉगसोबत। आपल्या चॅनल नक्की फॉलो करा।